चलो, वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल। आज आपण एक बोर्डाच्या परीक्षेला पडलेला महत्वाचा 4 मार्काचा क्वेश्चन्स बघणार आहोत। आता हा क्वेश्चन कुठला आहे? क्वाड्रॅटिकच्या प्रॉब्लेम सेट मधला आहे। तुम्हाला किती वेळा सांगितलं प्रॉब्लेम सेट करा 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 करा, प्रॉब्लेम सेट करत नाही, मग 4 मार्क पडत नाहीत आपल्याला। 4 मार्क जर पाहिजे असतील तुम्हाला तर पहिल्या 3 चॅप्टरचा ऍटलिस्ट पहिल्या 3 चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, त्याच्याशिवाय येत नाही। हा प्रॉब्लेम सेट मधला हा एक क्वेश्चन आहे, तो 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला पडलेला आहे। काय क्वेश्चन आहे? इक्वेशन दिलेले आहे, हॅज अ रियल अँड इक्वल रूट्स। रियल अँड इक्वल रूट्स, रियल आणि इक्वल रूट्स आहेत। तर आता आपल्याला म्हणलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम, फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची। यम एक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे। बघूया काय ते गिवन इक्वेशन काय, गिवन डाटा मांडा, अर्धा मार्क फुकटचा मिळवायचा। गिवन डाटा m-12 x चा स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट m-12 प्लस 2 x प्लस 2 इज इक्वल टू 0। सर्वात पहिले तर आता त्याला नैवेद्य दाखवायचं म्हणजे एबीसी महत्वाचं आहे आपल्याला। क्वाड्रॅटिकचं एबीसी काढण्यासाठी त्याचं कंपेअरिंग करणं गरजेचं आहे। कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। त्याच्यामध्ये a बरोबर काय येते? x स्क्वेअरच्या मागचा कोएफिशियंट m-12, b बरोबर काय येते? x च्या मागे 2 इन ब्रॅकेट m-12 आणि c इज इक्वल टू 2 येते। ओके, abc आलेला आहे। कंडिशन त्यांनी अशी दिलेली आहे आपल्याला। काय कंडिशन दिलेली आहे? इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स। तर आपल्याला माहिती पाहिजे इक्वेशनचे रूट्स, रियल आणि इक्वल, रियल अँड अनइक्वल, नॉट रियल, हे सगळे वाक्य कशावर अवलंबून आहेत? तर व्हॅल्यूज ऑफ द डेल्टा। डेल्टाच्या 3 कंडिशन आहेत। इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज इक्वल टू 0, डेल्टा लेस दॅन 0। डेल्टा इज इक्वल टू 0 असताना रियल अँड इक्वल असते। रियल अँड इक्वल दिले याचाच अर्थ त्यांनी आपल्याला काय दिलंय? डेल्टा इज इक्वल टू 0, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल आणि इक्वल रूट्स आहेत। तर आपल्याला काय करायचं आता? डेल्टा म्हणजे कोण आहे आपला? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0। बी स्क्वेअर म्हणजे काय आपलं? 2 इन ब्रॅकेट m-12 चा स्क्वेअर 4 इंटू m-12 इंटू c म्हणजे काय? 2 इज इक्वल टू 0। आता इथं तुम्हाला आम जिंदगी का मेंटॉर जिंदगी, तर आपण मेंटॉर जिंदगी जगणार आहोत। काय करायचं? इथं 2 चा स्क्वेअर 4 करायचं, m-12 ऍज इट इज ठेवायचं आणि इथं आता मल्टिप्लाय करायचं, m मध्ये जायचं, असं एवढं बचाट करत बसायचं नाही। ऍज इट इज ठेवा, त्याला मी तुम्हाला सोपी टेक्निक मेंटॉर जिंदगी सांगतो। इज इक्वल टू 0। आता तुम्हाला 4 इथं दिसायले, इथं दिसायले, m-12 इथं दिसायले, m-12 इथं दिसायले, मग 4 m-12 हे पूर्णच कॉमन काढूत आपण त्याच्यातून। m-12 चा स्क्वेअर आहे, 1 निघाल्यावर काय राहते? 1 m-12 इथलं मायनस 4 m-12 निघाले म्हणजे राहते फक्त 2। झालं का नाही सोपं? m चा क्वाड्रॅटिक बनवा रे, त्याचे फॅक्टर पाडा रे, m ची व्हॅल्यू काढा रे। कोण सांगितलंय? एकदम सोपं करायचं। m-12 4 m-12 कॉमन काढायचं, मग परत 4 m-12 एका ब्रॅकेट मध्ये, पुढच्या ब्रॅकेट मध्ये m-14 इज इक्वल टू 0। आता प्रत्येक ब्रॅकेट आलं बघा क्वाड्रॅटिक सारखं, म्हणजे फॅक्टरायझेशन। आता इथं m च्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला, तर प्रत्येक ब्रॅकेटला 0 लिहूत आपण। 4 m-12 इज इक्वल टू 0 और m-14 इज इक्वल टू 0। 4 ला तिकडे नेऊया, m-12 इज इक्वल टू 0 होणार आहे। m इज इक्वल टू काय येणार आहे? 12 और m इज इक्वल टू 14 तिकडे गेल्यावर काय होणार आहे? प्लस 14। आता m च्या 2 व्हॅल्यू निघणं साहजिक आहे। किती पण व्हॅल्यू निघू शकतात, असे m कॉन्स्टंट आहे। पण आपल्याला इथं सफिशियंट आपल्या इक्वेशन साठी कोणती व्हॅल्यू आहे? जर आपण m बरोबर 12 ठेवलं तर 12 - 12 काय होतं रे? 0। हे a 0 झालं की x स्क्वेअर पूर्ण 0 होते, मग x स्क्वेअर 0 म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का? नाही। म्हणजे m-12 आपल्या ह्या गणितासाठी m इज इक्वल टू 12 आपल्या ह्या गणितासाठी खरी व्हॅल्यू नाहीये, इथं सॅटिस्फाय होत नाही। खरी व्हॅल्यू m इज इक्वल टू 14 अशीच असणार आहे। m इज इक्वल टू 12 इज नॉट
satisfy given equation. Therefore actual value of the m is equal to 14 असं या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं. असे 4-4 मार्काचे मोठे मोठे वाटणारे प्रश्न जर त्याचे छोटे छोटे उत्तर तुम्हाला शिकायचे असतील तर आजच मेंटॉर ट्युटोरियल जॉईन करा. गुड लक.